नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एक IAS अधिकारी ठरवला तर 72 तासामध्ये संपूर्ण यंत्रणेत बदल घडवून आणू शकतो। याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासातच त्यांनी आपल्या धडाकेबाज कामकाजाची झलक दाखवून दिली आणि पुन्हा एकदा मुंडे पॅटर्न चर्चेत आला। मात्र याच तुकाराम मुंढे यांना या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी तब्बल 1.5 महिना कोणतेही पद किंवा जबाबदारी देण्यात आली नव्हती। सरकारकडून त्यांना पगार मिळत होता पण अधिकार नव्हते। सामान्यतः अधिकारी आहे पण पगारी नाही, अशी परिस्थिती ऐकायला मिळते। मात्र मुंडेच्या बाबतीत परिस्थिती उलटी होती। पगार होता पण काम आणि अधिकार नव्हते। अनेकांच्या मते ही एक प्रकारची प्रशासकीय शिक्षा होती। पण ही गोष्ट केवळ आजची नाही। तुकाराम मुंढे 21 वर्षापूर्वी IAS अधिकारी झाले तेव्हापासूनच त्यांना संघर्ष, वाद आणि धडाकेबाज कारवाईचा प्रवास सुरू झाला। काळ बदलला, पद बदलली, ठिकाणं सुद्धा बदलली, पण एक गोष्ट कायम राहिली, नियमाशी तडजोड न करण्याची त्यांची भूमिका। फक्त या संघर्षाचा फॉर्मॅट वेळोवेळी बदलत गेला। म्हणजेच तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली झाली आहे। एका पदावर त्यांनी सरासरी अवघे 10 महिनेच काम करण्याची संधी मिळाली। त्यामुळे एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो। सर्वसामान्य नागरिकांमध्ये अत्यंत धाडसी, कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या तुकाराम मुंढे यांना सरकार दीर्घकाळ एका पदावर काम का करू देत नाही? FDA आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? मुंढे यांच्या बॅचमधील इतर IAS अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पोस्टिंग्स मिळत असताना त्यांची परिस्थिती वेगळी का होती? एकाच बॅचच्या 2 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यामधील हा फरक नेमकं काय सांगतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा संपूर्ण इतिहास काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला। सुरुवातीलाच तुकाराम मुंढे नेमके कोण आहेत आणि त्यांच्या प्रशासकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया। त्यांच्या बदल्यांचा इतिहास समजून घेताना त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि व्यक्तिमत्वाचा देखील अंदाज येईल। कागदोपत्री 3 जून 1975 रोजी जन्मलेले तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात ताडसोना हे त्यांचे मूळ गाव। ग्रामीण भागातून आलेल्या मुंढे यांनी आपल्या जिद्द, अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत भारतीय प्रशासकीय सेवेत स्थान मिळवलं। त्यानंतर त्यांचा प्रवास हा जितका यशस्वी तितकाच संघर्षमय आणि वादग्रस्त ठरला। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वाढलेल्या तुकाराम मुंढे यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले। शिक्षणाच्या बळावर आयुष्यात मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही उतरवलं। 2001 मध्ये त्यांनी MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली। त्यानंतर अवघ्या 4 वर्षांमध्ये 2005 मध्ये त्यांनी UPSC ची परीक्षा देखील यशस्वीरित्या पास केली आणि देशात 20वा नंबर मिळवला। याच क्षणापासून त्यांच्या IAS अधिकारी म्हणण्याचा प्रवासाला सुरुवात झाली। ऑगस्ट 2005 मध्ये सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हा अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली। सुमारे 2 वर्ष 1 महिना त्यांनी या पदावर काम केलं। त्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये त्यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली। देगलूरमध्ये काम करत असताना त्यांनी वाळू माफियांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या। या कारवायामुळे अनेकांचे हितसंबंध धोक्यात आले आणि अवघ्या 4 महिन्यांमध्ये त्यांची तेथून बदली झाल्याचे सांगितले जाते। अनेकांच्या मते याच काळापासून त्यांच्या वारंवार बदल्यांचा प्रवास सुरुवात झाला। जानेवारी 2008 मध्ये त्यांची नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली। नागपुरात त्यांनी शाळेत नियमित हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई केली। त्यांच्या या भूमिकेमुळे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांशी संघर्ष निर्माण झाला। परिणामी या पदावरही त्यांना फार काळ टिकता आले नाही। सुमारे 14 महिन्यानंतर त्यांची पुन्हा बदली झाली। मार्च 2009 मध्ये तुकाराम मुंढे यांची आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। मात्र पुढील काळातही त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि कठोर नियमांमुळे वाद, संघर्ष आणि बदल्यांचं चक्र कायमच राहिलं। मात्र आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणूनही तुकाराम मुंढे यांचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही। अवघ्या 4 महिन्यांमध्येच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली। जुलै 2009 मध्ये त्यांची वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नियुक्ती झाली। येथे त्यांनी सुमारे 11 महिने काम केले। त्यानंतर जून 2010 मध्ये त्यांची ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली। ठाण्यातही त्यांनी जवळपास 1 वर्ष काम केले। जून 2011 मध्ये तुकाराम मुंढे यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली। जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत
प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला, मात्र येथेही त्यांचा कार्यकाळ फार मोठा ठरला नाही. अवघ्या 1 वर्ष 3 महिन्यानंतर त्यांची पुन्हा बदली झाली. सप्टेंबर 2012 मध्ये त्यांची मुंबई येथे विक्री कर विभागाचे सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीतील हा सर्वाधिक कालावधीचा कार्यकाळ ठरला. तब्बल 2 वर्ष 2 महिने यांनी या पदावर काम केले. प्रशासकीय भाषेत अशा प्रकारच्या पदांना अनेकदा पार्किंग लॉट पोस्टिंग किंवा साइड पोस्टिंग असे संबोधले जाते. म्हणजेच जिथे थेट जनसंपर्क आणि मोठ्या प्रशासकीय निर्णयांची जबाबदारी तुलनेने कमी असते आणि त्यांना अत्यंत महत्त्वाच्या किंवा प्रभावशाली पोस्टिंग्स मानली जात नाही. नोव्हेंबर 2014 मध्ये जवळपास 10 वर्षांनंतर तुकाराम मुंढे पुन्हा सोलापूरमध्ये परतले. यावेळी त्यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी सुमारे 1 वर्ष 6 महिने काम केले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांची नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. प्रशासकीय वर्तुळात ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची पोस्टिंग मानली जाते. नवी मुंबईत रुजू झाल्यानंतर मुंढे यांनी अवैध बांधकामे, नियमबाह्य कंत्राटे आणि विविध कठोर भूमिका घेतली. त्यांच्या कारवायामुळे अनेकांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध धोक्यात आले, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या धाडसी आणि निर्भीड अधिकाऱ्याची प्रतिमा आणखीन मजबूत झाली. नवी मुंबई महानगरपालिकेत अवैध बांधकामे आणि नियमबाह्य कंत्राटांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अनेक राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांना धक्का बसला. परिणामी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आणि महापालिकेत तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अखेर अवघ्या 10 महिन्यातच सरकारने त्यांची तेथून बदली केली. मात्र 2017 मध्ये त्यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPMPLचे अध्यक्ष व व्यवस्थापिक संचालक म्हणून पदभार स्वीकारला. परिवहन व्यवस्थेतील शिस्त आणि पारदर्शकतेची त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले, मात्र तेथेही त्यांना फार काळ काम करण्याची संधी मिळाली नाही. अवघ्या 11 महिन्यातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली. फेब्रुवारी 2018 मध्ये तुकाराम मुंढे यांची नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. नाशिकमध्ये सुद्धा त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची जोरदार चर्चा झाली. प्रशासनातील शिस्त, महसूल वाढ आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यासाठी यांनी अनेक पावले उचलली. मात्र या पदावरही केवळ 9 महिनेच राहू शकले. नोव्हेंबर 2018 मध्ये IAS सेवेत दाखल झाल्यानंतर तब्बल 13 वर्षांनी त्यांना प्रथमच मंत्रालयात नियुक्ती मिळाली. नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हा कार्यकाळ इतका अल्प ठरला की अवघ्या 1 महिन्यातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील ही सर्वात कमी कालावधीची नियुक्ती मानली जाते. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये मुंबईतील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी 1 वर्ष 1 महिना काम केले. दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि 2020 मध्ये तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. नागपुरात त्यांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. कंत्राटदारांच्या बिलांमध्ये आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी आक्षेप घेत काही देयके रोखून धरली. विशेषतः सुमारे 20 कोटींच्या रुपयांच्या एका धनादेशावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकीय नेतृत्वामध्ये तणाव वाढला आणि अखेर महाविकास आघाडी सरकारने अवघ्या 7 महिन्यातच त्यांची तेथून उचलबांगडी केली. अशा प्रकारे तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर एक गोष्ट सातत्याने दिसून येते, जिथे जिथे त्यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी केली तिथे तिथे त्यांच्या कामाची चर्चा झाली. पण त्याचबरोबर वाद, संघर्ष आणि बदली ही त्यांच्या पाठोपाठ आली. ऑगस्ट 2020 मध्ये तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र तेथेही त्यांचा कार्यकाळ फार मोठा ठरला नाही. अवघ्या 5 महिन्यातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या शब्दकोशात तडजोड हा शब्द फारसा दिसत नाही असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी सर्वप्रथम अवैध धंदे, वाळू माफिया, भूमाफिया, नियमबाह्य व्यवहार आणि कंत्राटी व्यवस्थेतील अनियमितता यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई असो किंवा नियमबाह्य फाईल्सवर स्वाक्षरी करण्यास नकार असो, त्यांच्या निर्णयांमुळे ते कायम चर्चेत राहिले.
त्यांच्या समर्थकांच्या मते अशा कारवायांमुळे अनेक आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांना धक्का बसतो. परिणामी विविध स्तरांवरून दबाव निर्माण होतो आणि त्याचा परिणाम अनेकदा बदलीच्या स्वरूपात दिसून येतो. दुसरीकडे तुकाराम मुंढे यांना अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचंही दिसून आलं. लोकांच्या तक्रारी ऐकणारा, थेट संवाद साधणारा आणि प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न करणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यामुळे ते केवळ प्रशासकीय अधिकारी न राहता एक सार्वजनिक व्यक्तिमत्व बनले. मात्र या संपूर्ण विषयाकडे दुसऱ्या बाजूनेही पाहता येतं. प्रशासन ही केवळ नियमाची यंत्रणा नसून ती लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्या समन्वयातून चालणारी व्यवस्था आहे. त्यामुळे काहींच्या मते प्रभावी प्रशासनासाठी नियमांसोबत संवाद, समन्वय आणि व्यवहार ज्ञानही तितकंच आवश्यक असतं. याच कारणामुळे तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत मतमतांतरे दिसून येतात. काही जण त्यांना तडजोड न करणारा प्रामाणिक आणि निर्भीड अधिकारी मानतात, तर काहींच्या मते प्रशासन परिणामकारक बदल घडवण्यासाठी केवळ कठोरता नव्हे तर व्यापक सहकार्याचीही गरज असते. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे मित्रांनो, 25 वेळा बदल्या होऊनही तुकाराम मुंढे यांनी आपली काम करण्याची ऊर्जा, उत्साह आणि ओळख कायम राखली आहे. अनेक अधिकारी वारंवार बदल्यांमुळे निराश झाले असते किंवा व्यवस्थेशी जुळवून घेण्याचा मार्ग स्वीकारला असता, पण मुंढे यांनी आपला कार्यपद्धतीत फारसा बदल केला नाही, अशी त्यांच्याबद्दलची सर्वसाधारण धारणा आहे. मित्रांनो, आता प्रश्न तुमच्या समोर आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनाला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी कोणत्या प्रकारचे अधिकारी अधिक आवश्यक आहेत? नियमांची कठोर अंमलबजावणी करणारे आणि तडजोड टाळणारे अधिकारी की विविध घटकांमध्ये समन्वय साधत व्यवस्थेला पुढे नेणारे अधिकारी? तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणांसाठी उमेश मुंबईवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.